या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आणि आपले छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि आपल्या कलियुगातले जे काही छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या पावलावर पाऊल टाकून जे चालणारे आहेत ते आपले संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील. मित्रांनो, रात्र वैऱ्याची आहे. आपण आताच देवगुडे साहेबांनी सांगितलं की जरांगे पाटलाचे 10वं उपोषण आहे आणि जर यदाकाळी त्यांना जर काही दगाफटका झाला तर आपला मराठा समाज हा उघड्यावर पडल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच हे म्हणतील तर तसं होणार नाही, परंतु आपण त्यांना विनंती केली तर चांगलं राहील. आणि येत्या 30 तारखेला आपण जास्तीत जास्त जर बहुसंख्येने जर आलो तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे काही आहेत त्यांना धडकी भरल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या मागण्या मान्य होत्याल असं आपण एवढ्या बहुसंख्येने त्या ठिकाणी जमायचं आहे. मित्रांनो, गेल्या वेळेस आपण मुंबईला त्या ठिकाणी आपण गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपली काय हाल झाले आणि त्यानंतर आपल्या गावाकडून जे काही भाकरी पाण्याच्या येतात. मित्रांनो, हे जे होईना जे काय आपल्या भावाला सर्टिफिकेट मिळतंय लागत आहे आणि मग हे खुपलं जातंय कुठंतरी. मराठा समाजाचे जे काही आपल्या सर्टिफिकेट आहेत ते थांबवण्याचं काम या सरकारने केलं आहे. म्हणून जरांगे पाटील यांनी विचार केला की येणाऱ्या जून महिन्यामध्ये शाळा उघडत आहेत, पोरांना याची गरज आहे आणि मी जर शांत बसलो तर येणाऱ्या काळामध्ये मला हा काळ माफ करणार नाही. म्हणून येत्या 30 तारखेला उपोषणाला बसण्याचं काम मनोजदादा जरांगे पाटील यांनी केलं आहे आणि त्यांना सहकार्य करण्यासाठी आपल्याला बहुसंख्य समाज त्या ठिकाणी जायचं आहे आणि त्यांना पाठिंबा द्यायचा आहे. मित्रांनो, दिवस येतील, दिवस जातील, परंतु अशी दिवस कदाचित येणार नाहीत. कारण तो माणूस आत्ताच एक जणांनी सांगितलं की जगाचा पोशिंदा हा जगला पाहिजे. म्हणूनच मी अशी सगळ्यांना विनंती करतो की बहुसंख्येने आपण तिथं जमावा आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहावं. एवढं बोलतो आणि माझं भाषण संपतो. जय हिंद.